आपण इथे जमलेलो आहोत. तर विचार करायला गेलं तर जी आपल्या संत मंडळींनी ज्या संत परंपरेतून हे भागवत सप्ताह गावोगावी सुरू झालेले आहेत, तर ते का झाले आहेत त्याचं जरा आपण आधी जरा थोडं कारण समजून घेतलं पाहिजे. तर मनुष्याला अत्यंतिक दुःखामधून त्याची निवृत्ती करून चिरंतन अशा आनंदाची त्याला प्राप्ती करून देण्यासाठी आणि जो जीवबद्ध झालेला आहे त्याला मुक्त दशेमध्ये आणण्यासाठी हा केलेला हा यज्ञ सोहळा, हा संतांनी माऊलींना सर्वप्रथम इसवी सन 1200 मध्ये माऊलींचा अवतार झाला. त्यावेळी माऊलींनी जे श्रीकृष्णांनी जे ज्ञान अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितलं होतं तेच ज्ञान संस्कृत मध्ये होतं. मग तेच आपल्या मराठी लोकांना, आपल्या महाराष्ट्रातील भरपूर लोकांना, संस्कृत काय आपल्याला येत नाही, भरपूर लोकांना कळत नाही. मग तेच ज्ञान, लोक पावलेलं ज्ञान सर्व जगाला कळावं म्हणून पुन्हा देवाचाच अवतार झाला, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा माझा. ज्ञानोबांचा जन्म झाला, अवतार झाला विष्णूच्या रूपाने. आणि जे ज्ञान आहे, जे भगवद्गीतेमध्ये लपून बसलं होतं संस्कृतमध्ये, तेच ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी मराठीमध्ये करून दिलं. तर त्यानंतर संतांची परंपरा सुरू झाली. त्या संत परंपरेमध्ये भरपूर संत आले. संत ज्ञानेश्वरांपासून संत मुक्ताबाई, संत निवृत्ती महाराज, संत सोपान देव महाराज, त्याचबरोबर एकनाथ महाराज, नामदेव महाराज, असे भरपूर संत चोखामेळा, संत सावतामाळी. तर त्यानंतर अलीकडच्या नंतर संत तुकाराम महाराज. व ही जी परंपरा आहे ती चालू ठेवत आता अलीकडच्या आधुनिक शतकामध्ये संत राष्ट्रसंत श्रीपाद बाबा यांचा अवतार झाला. जे नाम होतं, जे लोक लपलेलं होतं, किंवा एक गुरु एक शिष्य परंपरा अशी जी युगानुयुगांपासून चालत आलेली होती, तर ते नाम सर्वांना उघडं ज्ञानोबांनी करून दिलं. पुन्हा त्याचा लोप पावला. मग तेच नाम सर्वांपर्यंत यावं आणि सर्वांना भगवंताची प्राप्ती व्हावी या हेतूने श्रीपाद बाबांचा खूप मोठा अवतार झाला. त्या अवतारातून आपल्यापर्यंत ते येऊन पोहोचलं. तीच परंपरा बाबांच्या नंतर. बाबा हे मुळात स्वामी विवेकानंदांच्या त्या काळामधले समकालीन म्हणायचे. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचा काळ, त्यानंतर बाबांचा काळ सुरू होतो, श्रीपाद बाबांचा. मग त्यानंतरच्या काळामध्ये पुढे आपल्यापर्यंत, आपल्या गावापर्यंत बाबांच्या नंतर गुरुवर्य, आपल्या सर्वांचे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती प्रभाताई, गुरुवर्य संजय महाराज घाडगे, संजय भाऊ यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पवारवाडीमध्ये हे येऊन पोहोचलं. मग हा जो सप्ताह चालू आहे तर याचं निमित्त काय, दरवर्षी का करावा? परीक्षिती राजाने एक सप्ताह केला, त्याची मुक्त दशा त्याला भेटली, त्याचं त्याला स्वरूप कळालं. मग आता मुळात हे जो सर्व आटापिटा आहे तो कशासाठी? तर प्रत्येक मनुष्याला आपल्याला पाहिजे काय, तर आनंद पाहिजे आणि सुख पाहिजे. त्याच्यासाठी सर्व जग धावते. तो आपण बघायला गेलं शहरांमध्ये, वेगवेगळ्या गाव वस्त्यांवरती आणि महानगरांमध्ये, तर शहरांमध्ये आपल्याला बघायलाच भेटतं की प्रत्येक जण पळतोय, नोकरी करतोय, हे करतोय. तो पोटासाठीच का? तो पोट बागायला काय, पोट तर थोड्याशा गोष्टी निवडचं पोट ते काय बागलं जातं, पण एक सुख भेटावं या सुखाच्या आशेनं, आनंदाच्या आशेनं प्रत्येक जीव या पृथ्वीवरती पळतोय. पण मुळात सुख कुठे तेच कळलं, सुखाचा रस्ता चुकला. मग आनंद भेटावा असं वाटणं हे काही चुकीचं आहे का? अजिबात नाही. आता का नाही? तर हे बघा की समुद्राचं पाणी बाष्पीभवन होतं, त्याचं ढगांचं स्वरूप होतं, ढगांच्या आतमधून ते येतं आणि इथे येऊन पडतं. ज्यावेळेस तो पावसाच्या रूपानं ते समुद्राचं पाणी पडतं. मग तेच पाणी ओढ्यांच्या रूपानं नदीला जाऊन मिळतं आणि पुन्हा ती नदी जाऊन समुद्राला मिळते. म्हणजे समुद्राचं पाणी आलं आणि ते समुद्रालाच गेलं. मग जसं त्या पाण्याचा स्वभाव आहे, जिकडून आला तिकडे जायचा. मग तसंच आपलं मनुष्यांचंही झालेलं आहे, जीवाचंही तसंच झालेलं आहे. का? तर जीव म्हणजे काय? तर मुळात परब्रह्म स्वरूपाचा अंश, परब्रह्माचा अंश हा म्हणजे जीव म्हणायचा. मग
परब्रह्म स्वरूप कसं सांगितलं आपल्याला शास्त्रामध्ये? सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, म्हणजे भगवंत सत्य आहे, चैतन्य स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. मग मूळच आपलं स्वरूप असल्यामुळं चैतन्य, सत्य आणि आनंद स्वरूप. मग त्या आनंदाचा ह्या देहाच्या गावाला आल्यावरती विसर भेटत नाही. मग त्यामुळे आनंद पाहिजे. मग तो ओढा, जसं पावसाच्या पाण्याला मूळ स्वरूपाकडे जायचं, तसं जीवाचा साहजिक ओढा आहे की आपल्याला, मला पुन्हा माझा आनंद प्राप्त पाहिजे, म्हणून तो पळतो, म्हणून त्याला आनंद हवा 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 वाटतो. पण रस्ता चुकला. जीवाला वाटतं की हा देहबुद्धी जडली जाते. तर ती कशी जडते? तर आपण त्याचा विचार करायला गेलो तर देवाने सांगितलं की संपूर्ण पंचमहाभूतामध्ये हे सर्व माझ्यातून आलेले आहेत. वाऱ्यामध्ये मी स्पर्श रूपाने बसलो, आकाशामध्ये शब्द रूपाने बसलेलो आहे, जमीन मातीमध्ये गंध रूपाने बसलेलो आहे, अग्नीमध्ये दाह रूपाने बसलेलो आहे. तसाच मनुष्यामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये मी बसलेलो आहे अंतःकरण रूपाने. कारण की आपल्याला सांगतातच जण संत महात्मे सांगतात, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय, देव नटला नाना परी भरून येऊ लागला. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये देव बसला, अंतःकरण स्वरूपामध्ये बसला. मग झालं काय की जर आपल्या आतमध्येच तर त्याची ओळख का पटत नाही, तर काय झालं की देहाचा संग झाला. मग त्यामुळे अंतःकरणाचे चार भाग मध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग ज्यावेळेस बाळ जन्मतं त्यावेळेस आपण काय करतो? पहिल्यांदा त्याचं बारसं करतो. त्याच्या कानामध्ये सांगितलं जातं आपण आमका नाही तू विवेक, तू तुकाराम असं नाव सांगितलं जातं. मग ते नाव सांगितलं की त्याला विवेक 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 म्हणून मग त्याला वाटायला काय लागतं? त्याचं मन जे आहे ती बुद्धी त्याचा निश्चय करते की मी विवेक आहे. मग मी विवेक आहे, मग आपोआप अहंकार तयार होतो ना. अहंकार काय करतो? देहबुद्धी पकडतो. विवेक कोणाला म्हणता येतं? तर माझ्या शरीराला म्हणतात. कारण की तुकाराम म्हणलं की हे उठून जातोय आणि विवेक म्हणलं की हा उठून जातोय, म्हणजे मी विवेक आहे, म्हणजे मी हे शरीर आहे. हे असं आपल्या त्या जीवात्म्याला पक्क होतं. मग तसं तर पक्क झालं. मग मूळ स्वरूप काय आहे? तर आनंद स्वरूप. ते तर भेटत नाही. मग काय होतं की बुद्धीने तर निश्चय केला की मी शरीर आहे आणि अहंकाराने पकडले की मी विवेक आहे, मी शरीर आहे. मग ह्या कल्पनेतून होतं काय की आता आनंद पाहिजे, स्वरूप आहे ना ते आनंद स्वरूप, ते भेटत नाही. मग त्या हळूहळू कळतं हे खाल्लं की मला आनंद होतोय, हे दृश्य बघितलं की मला आनंद होतोय, हे सुंदर सुंदर ऐकलं की मला आनंद होतोय, हा सुगंध ऐकला, आवाज घेतला की मला आनंद होतोय. मग त्याला असा समज होतो की हे 5 विषयांच्या माध्यमातूनच मला आनंद होतोय. स्पर्श केला की मला मऊ स्पर्श असला की मला सुख वाटते. मग चांगलं चांगलं खाल्लं, पंचपक्वान्न खाल्लं, गोड गोड खाल्लं की मला आनंद होतोय. चांगलं चांगलं बघितलं, एखाद्या बंद कोठडीमध्ये एखाद्याला डांबून टाका. जेलमध्ये काय करतात? काय डांबून टाकतात, त्याला थोडक्यात डांबलं जातं, थोडक्यात विषयांपासून त्याला थोडंसं अलिप्त केलं जातं. मग त्याला म्हणजे बघायलाच भेटत नाही काय, त्याला जीव कासावीस होतो. ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळे दृश्य बघायला भेटतं त्यावेळेस आनंद वाटतो डोळ्यानं. मग त्या जीवात्म्याला काय होतं की त्याला वाटायला की पंच विषयांपासूनच मला आनंद भेटतो. मला तो आनंद आता भेटवायचा तर काय करायला लागेल? आता ह्याचं गणित कसं आहे ह्या मृत्यू लोकांचं? तर इथं पाहिजे एकच सिस्टीम केलेली आहे थोडक्यात की पैसा असेल तुमच्याकडे तुम्हाला ती गोष्ट विकत घेता येते. तर पैसाच नाही तर चांगलं चांगलं खाता येणार नाही, सुखाचं शरीराला हे सुख देता येणार, म्हणजे सुखाचं लोळण देता येणार नाही. परत त्याला तुम्ही छान छान गाणे ऐकू शकत नाही, पिक्चर बघू शकत नाही, मालिका बघू शकत नाही, काय नाही. पैसे नसल्यावर विचार करून टाकणार. मग माणूस लागला पैशाच्या मागे पडायला. का तर मग पैसा असेल तरच हे 5 इंद्रियांचे आपण लाड करू शकतोय. आणि त्यातून मग मनाची उत्पत्ती झाली. मन लागलं संकल्प विकल्प काय, हे हवं ते हवं, गाडी घेतलं सुख भेटेल मला, मग गाडी संकल्प केला बद्दल गाडी घेऊ, बंगला घेतलं सुख मला सुख भेटेल, मुलाचं मोठं लग्न झालं मला सुख भेटेल, मला खूप पैसा आल्यावरती मी मोठा महाराज झाल्यावर मला सुख भेटेल. ते लागलं पळायला, तसं वाटायला लागलं आणि मग तो लागला त्याच्या त्या मागं पळायला. मन संकल्प विकल्प करायला लागलं आणि मग अंतःकरणाचे 4 भाग पडले, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग चित्तावरती काय होतं? जो उपभोगलेला विषय आहे त्याच सतत चिंतन 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 चिंतन. आता आपण समजा जे साधक नाही त्यांच्यापाशी जाऊन बसलो, जर बारीक शांत विचार केला तर गप्पा काय असतात की आमच्या म्हणजे 5 इंद्रियांच्या रिलेटेडच गोष्टी असतात. हे इथे तुम्ही खाल्लेलं छान झालं होतं,
आज सकाळचं जेवण लय मस्त होतं, हे लय छान होतं, मी तिकडे गेलो ते मंदिर खूप छान होतं, तिथलं दृश्य खूप छान होतं, हे आमके आमके येतात ते गायक ते लय खूप भारी गायन करतात. म्हणजे 5 विषयांच्या रिलेटेडच गोष्टी त्याला धरूनच बोलत राहतो आणि मग चित्त त्याचं चिंतन करत राहतं, कायम चिंतन. आणि मग आयुष्यभर हेच करत त्या 5 इंद्रियांचे पूर्ण कौतुक त्याचे पूर्ण करण्यामध्ये का तर सुख पाहिजे, आनंद पाहिजे, त्यातच पूर्ण आयुष्य जातं. आणि मग ते करत असताना पाप पुण्य घडतं, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. आणि मग पाप पुण्य घडतं आणि मग पडतो जाऊन 84 लक्ष योनी पुन्हा भोगत बसतो. हा जो मृत्यूचा फेर आहे त्याच्यामध्ये असंख्य दुःख भोगत राहतो भोगत राहतो भोगत राहतो. पण हे सर्व चालू असताना जीवाच्या आयुष्यामध्ये काहीतरी संत येतात. मग हे खूप एक अशी विलक्षण घटना आहे की ज्यावेळेस गुरुभेट होते आयुष्यामध्ये सद्गुरू येतात. एवढी विलक्षण आणि एवढी दुर्मिळ घटना आहे की एवढ्या मोठ्या फेऱ्यामधून ज्यावेळेस आपल्या कुठेतरी अचानक अंधाऱ्या रात्रीमध्ये कुठेतरी पडलेल्या गुहेमध्ये त्याला सूर्याचा प्रकाश दिसावा, हा जो चमकावा जसा थोडक्या सूर्य यावा, तसे सद्गुरू ह्या जीवाच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्याला सत्य मार्ग दाखवतात की बाबा रे तू धावतोय पण तू चुकीच्या मार्गाने धावतोय, तुला अजून तुझं स्वरूप माहित नाही आणि तुला जे धावतोय ते का धावतोय तर तुझी वृत्ती बहिर्मुख आहे, तुझं आहे तुझं पाशी तरी तुझा आघात होतो असेल. मग कशी गच आहे होते जीवाची? हरिण असतं आपल्याला माहितीच आहे. ते हरिण काय करतं, एक हिमालयामध्ये हरिण असतं कस्तुरी म्हणतात म्हणून, त्याच्या बेंबीतून सुगंध येत असतो आणि त्या सुगंधाच्या मागे ते पळत राहतं, आयुष्यभर पळत राहतं, पळता पळता आपला कोण मरतं पण त्याला शिकायचा सुगंध कुठून येतोय, पण त्याला मग कळत नाही की माझ्याच बिंदूतून सुगंध येतो. तसा आनंद येतो कुठून? मला बघायला गेलं मुळात आनंदाचं स्वरूप येतो आतमधूनच येतो ना, आतच मुरतो. आपण बघायला गेलं की आपण एक संकल्प केला की मी गाडी घ्यायची, मला आणि बंगला बांधायचा संकल्प केला, त्यासाठी राब 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 राबलो, 4-5 वर्ष राबलो, 10 वर्ष कष्ट केलं, बंगला उभा केला, गाडी उभी केली. ज्या दिवशी बंगल्याची वास्तू शांती आणि गाडी आणली दारात, समजा बंगल्याची वास्तू शांती, त्या दिवशी खूप आनंद आहे मनामध्ये खूप. पण जो आनंद त्या दिवशी झाला होता तोच महिन्याने राहिला का? नाही राहिला. म्हणजे आतून आला ना आतमध्येच वेळ आला. मग नेमका आनंद येतोय कुठून? त्याचाच जर शोध घेतला तर मग त्याचा जीवाला शोध करून देण्यासाठी आणि जीव सगळीकडे म्हणजे पूर्ण येतो हिताचा कळवळा म्हणून या अशा संतांची अवस्था असते. मग ते हे जे बुडते हे जग न देखावे डोळा, मग त्या न्यायाप्रमाणे की हे जे सर्वजण आपण भरकटतोय, खूप चुकीच्या मार्गाने चाललोय, आपल्याला कळत नाही, आपली त्यातून हानी होते, हे आपल्या मनाचे संकल्प केले ते पूर्ण करताना पाप घडतंय पुण्य घडतंय, त्या योगाला पुढे परत आपण नाना तऱ्हेचे वेगवेगळे देह धारण करतोय आणि त्यातून सुख दुःख भोगत राहतोय. आणि थांबणार कधी? मग चालूच आहे. आता बघायला गेलं तर संसारामध्ये सुख आहे का? सुख आहे का? नाही म्हणावं तर मग सगळे संन्यासी का होत नाहीत? तर आहे पण ते किती एक थोडस कल्पनेप्रमाणे, सुख पाहता जेव्हा पाडे सुख पाहता जेव्हा पाडे दुःख परवडत. आणि ते एक मृगजळासारखं आहे. मृगजळ आपल्याला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यावरती मृगजळ पाणी असल्यासारखं दिसतं पण तिथे पाणी नाहीच. तसं संसाराची एक कल्पना आहे, मिथ्या कल्पना झालेली. मग ती कल्पना सुटली पाहिजे आपल्याला. ते करण्यासाठी आपलं खूप पुण्य उदयाला येतं त्यावेळी सद्गुरू भेटतात. का म्हणतोय मी खूप पुण्य उदयाला यावं लागतं सद्गुरू भेटण्यासाठी? तर वेद जाणू गेले पुढे मौनावले, ते गुह्य तुझला प्राप्त केसे, पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा. म्हणजे वेद जाणू गेले तेही पुढे मौनावले, त्यांनाही त्यांची वाचा बंद पडली. आम्ही एक दिवस बघत होतो की हे ब्रह्मांड केवढे, एकदा आम्ही बघायला गेलो तुकाराम भाऊन, आम्ही त्याच्यावरती सायन्सच्या माध्यमातून बघायला गेलो तर बघितलं की आपली पृथ्वी, आपल्या 1,00,000 पृथ्वी बसतील एवढा सूर्य आणि कितीतरी कोटी बसतील तेवढे त्याच्यापेक्षा अजून मोठे ग्रह, अजून कितीतरी कोटी बसतील एवढंच ब्रह्मांड आहे. आणि त्या ब्रह्मांडाच्या पलीकडे मिल्की वे गॅलेक्सी म्हणून अशी कितीतरी लाखो कोटी ब्रह्मांड बसतील ते एक आहेत. आणि तसे अजून कितीतरी कोटी तर म्हणजे त्याच्या पलीकडे अगणित येतं आणि ते सर्व भगवंताच्या पोटामध्ये येतं. म्हणजे केवढं तो भगवंत आणि आपलं त्याच्यामध्ये काय मग स्थान काय राहिलं? एका सुईच्या टोकावरती पण आपलं स्थान नाही. जर आपण म्हणतो की मी एवढा मोठा बाजीराव लागून गेलो, मी लय मोठा महाराज आहे, मी लय मोठा अमक आहे, मी लय मोठा तामका आहे, मी लय मोठा बागायतदार आहे, ते कुठे आपलं काही स्थानच नाही. पण म्हणजे एक सुईच्या टोका एवढं पण स्थान नाही जर सायन्सच्या माध्यमातून बघायला गेलं तर. कारण की
मुळात बघायला गेलं तर भगवंत सांगतात, माझी या विस्तारलेपणाचे निनावे हे जगची नोहे अवघे, जैसे दूधची मुराले स्वभावे तरी त्याची देही. का बीजची झाले तरू भांगाराचे अलंकारू, तसा तैसा मज एकाचा विस्तारू ते हे. म्हणजे बघायला गेलं तर हे जगच नाही, सर्वत्र मी आहे. मग कुठे जग आपल्याला दिसतंय का? दिसतंय. बघायला गेलं तर कुठे जगच नाही, तुम्ही बसलेलेच नाही. जर बघायला गेलं तर पंचमहाभूताचा देह आहे आणि त्याच्या आतमध्ये सर्व एकाची सत्ता आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धेश्वरी ती वस्तू निघा. म्हणजे सगळ्यांच्या आतमध्ये उठतंय, मी विवेक आहे, मी तुकाराम आहे, मी अमुक आहे, मी तमक आहे. जी उठतेच बुद्धी, भगवंत म्हणतायत की जी बुद्धी स्फुरते ती वस्तूच मी आहे. म्हणजे सर्वत्र तोच भरलेला आहे. आणि बघायला गेला राहिला फक्त पंचमहाभूताचा विषय, तर तोही बाद होतो. मग भगवंताकडे आपल्याला करायचंय काय? सुख पाहिजे, आनंद पाहिजे. फक्त आपण शोधतोय चुकीच्या जागी, जी बाहेर शोधतोय आपण. का तर आपले विसर पडलाय ना. पण अंतःकरणाचे 4 भाग झाले, मन बुद्धी चित्त अहंकार. मग आता आपल्याला त्याचं एकत्रीकरण करायला लागेल. जो विसर पडलाय तो करायला लागेल. मग सद्गुरू एकतर खूप मोठी घटना घडते, खूप 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 मोठी अशी विलक्षण, की आपल्या जीवनात सद्गुरू येतात, आपल्यावरती अनुग्रह करतात. कारण की एक गुरु एक शिष्य परंपरा अनादी कालापासून चालत आलेली, त्याचा लाभ आपल्याला आपल्या बाबांच्या, आपल्या सद्गुरूंच्या सहाय्याने त्यांनी उघडं करावं आणि आपल्या सर्वांना ते मुक्त हस्तानं वाटावं. मुक्त हस्तानं वाटावं. ही काही छोटीशी घटना नाहीये, खूप मोठे आहे. पण आपल्याला माहिती नाही आपल्यावर काय घडलंय आणि ते किती विलक्षण, किती मोठे आहे ते आपल्याला माहितीच नाही. आता थोडस सहज आलंय किंवा मग आपली जीवाची तशी थोडक्यात स्वभावच आहे की भ्रमात पडणं, कल्पनेमध्ये जाणं. त्याच्यामुळे नाना तऱ्हेची आपण कल्पना करून भेटतो. सगळ्यांना भेटले म्हणजे काय एवढं काय मोठं नाही असं आपल्याला वाटतं ना. जर एकाला गपचूप गोष्ट दिली, समजा आपण सगळे जेवायला बसलो, सगळ्यांना मस्त फक्त भात आणि शिरा वाढला, फक्त एका माणसाला बाजूला नेऊन, समजा राजभवनला नेऊन माईनं बुंदी दिली, तर आपल्याला काय वाटतं? राजभवनात मलाच दिली फक्त, म्हणजे खूप विलक्षण आहे. आणि ते मग त्यांना खूप त्याच्यावरती कौतुक वाटत. पण आपलं काय झालं की सगळ्यांनाच भेटलं. आपल्याला वाटतं की आजूबाजूला भरपूर जणांना भेटले, म्हणजे हे काय असं सामान्यच घटना असल्यासारखी कुठेतरी वाटते. आता मी सामान्य का म्हणतो, तर तेवढ्या तळमळतेने आपण नाही ना करत. आपलं जे दिलेलं साधन आहे तेवढ्या तळमळतेने करत नाही आपण. कारण करत असतो तर मग ज्याला तर हा जो करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मग भगवंत सांगतात इथं की तुम्हाला काय करायला लागेल. आता कळ आपल्याला की आपण फसलोय, अडकलोय, आपण चुकीच्या रस्त्याने चाललोय, आपण जे शोधतोय तो चुकीचा मार्ग आहे. मग आतमध्येच आहे, ते शोधायचं कसं? तर सद्गुरूंकडे जे आपल्याला साधन भेटतं, त्या साधनामधून आपल्याला आपलं स्वरूप, आपला साक्षात्कार होतो. की मी कोण आहे हे सर्वात पहिल्यांदा कळतं. की तो आपल्या मी कोण आहे ही पहिल्यांदा आपल्या बुद्धीवरती ठसलं जातं. मग त्या बुद्धीने पकडलंय आपल्या की मी हा देह आहे, ते आपोआप हळूहळू 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 ते बाद होत जातं आणि जी देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी होते. आणि मग एकदा का आत्मबुद्धी झाली की मग मन तुमचा काय संकल्प विकल्प करणार? मी म्हणावं की मी अमक्या अमक्या जागी जावं, तर ती जागाच तू झालेला असतो. मी म्हणावं की अमकी अमकी गोष्ट मला प्राप्त व्हावी, ती वस्तूच तू झालेला आहे. मग मनाचं मन पणच राहत नाही. तुम्ही काय इच्छा करणार, कशाची इच्छा कराल ते तुम्हीच झालेला असता. ज्यावेळेस तुमची आत्मबुद्धी स्थिर होत जाईल त्यावेळेस मग इच्छाच राहून जाते. आणि असं पण सांगितलंय, इच्छा व्यते जवळी हरीचे चरण, देतो नारायण सर्व तुझला, सर्व तूच होऊन जातो. हरीचं चरण म्हणजे तरी काय, आपल्याला भेटलेलंच. आणि मग एकदा का तुमची मनाचं मन परत मोडलं जातं, मनच राहत नाही. मन होणं त्याला म्हणतात ना, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले मन. मनाची मन तशी येते, काय हवं काय नको ते पलीकडे. कारण की काही कल्पना करावी ते तूच आहे, मग कल्पना कशाची करणार, अशी अवस्था होऊन जाते. आणि मग चित्त जे चिंतन करते, विषयांचं चिंतन चालू होतं. का चालू होतं? त्याला वाटायचं की त्यातूनच आपल्याला आनंद भेटणार आहे, जो माझा मी आनंद स्वरूप आहे तेच भेटणार आहे. ते मोडलं जातं. कारण की तू आता देहच राहिला म्हणलं, चित्त देहाच्या बाजूचा विचारच राहत नाही. मग तेव्हा काय सांगितलं, अहंकार जरी सोडतो ना, तेव्हा चित्ती प्रगटे चैतन्य घन. चित्तामध्ये चैतन्य उभं राहतं आणि तुमच्या अहंकार देहबुद्धी पकडलेली मी विवेक अहंकार जरी सोडतो. त्या योगानं आपण जो जिथं पोहोचायचं तिथपर्यंत पोहोचू. पण आता तिथे पोहोचताना भरपूर आपल्याला पायऱ्या येतात, वेगवेगळ्या पायऱ्या. ते भगवंतांनी सांगितलं की ते सहज तर होणार नाही. का तर अनंत जन्मामध्ये चित्तावरती संस्कार झालेले. की काय संस्कार झाले? की मला ह्या गोष्टींपासूनच सुख भेटतं.
हे संस्कार झालेले आहेत आणि अनंत जन्माचे आहेत ते लगेच होतील का? एक आता समजा चित्त म्हणजे थोडक्यात आपलं भांड घेऊ की ते अनंत जन्मापासून खराब झालं आणि आपल्याला वाटतं की थोडस नाम घेतलं की माझं भांड शुद्ध झालं, स्वच्छ झालं, चांगलं. खूप 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 भांड एवढं हजारो जन्म समजा गाजलेलं आहे आणि ते आपण समजा की थोडस घासलं की लगेच झालं असं थोडीच होणार आहे का? नाही, त्याला तेवढं घासावं लागेल. मग ते करत असताना आपल्याला ह्या गोष्टी करत असताना विवेक, वैराग्य आणि भक्ती परमार्थामध्ये चालताना त्या 3 गोष्टींची कास धरावी लागेल, विवेकाची, वैराग्याची आणि भक्तीची. तर का बरं विवेक, वैराग्य, भक्तीची कास का धरावी लागेल, भक्तीची कास का धरावी लागेल? तर भगवंत सांगतात की अर्जुना, तू ह्या मृत्यूलोकावरती जरी जन्माला आला, तू देहाच्या बाजूने चालायला लागला, पुण्य करशील वंचित, सांगतात लोक स्वर्गाला जाशील, पुण्य कर स्वर्गाला जाशील. आणि मग जर पुण्य करशील का, तर मी करतोय हा भाव धारण करू, चांगलं करावं असं नाहीच पण मी करतोय हा भाव धरला की मग ते पाप पुण्याला आपण भागी होतो. आणि मग पुण्य केलं आणि त्या पुण्यातून मग स्वर्गाला गेलं तरी काय होईल? सांगतात की पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे आणि पापात्मक पापे नरकात जायचे. मातीचे जे पावे ते शुद्ध पुण्य. मग काय होईल? आपण पुण्य म्हणलो की मी खूप सप्ते केले, हप्ते केले, मी खूप करतोय परमार्थ, मी खूप पंक्ती उठवतोय, मी करतोय, पुण्य भेटल नाही असं नाही, पुण्य तर कमावलं जाईल आणि मग स्वर्गामध्ये जाईल. आणि काय होईल स्वर्गामध्ये गेलं? देव सांगतो की मग इंद्र होतील, इंद्रपणाची ओटी उतरेल, मग पुण्याची पावती सरी. जसं आपण समजा फिरायला गेलो, आता समजा गेलो कुठेतरी कोकणात फिरायला गेलो फिरतोय आणि पैसे संपले की काय करायला लागेल? घराचा रस्ता पकडायला लागेल. मग तसं तिथंच आहे की मग पुण्याची पावती सरी, इंद्रपणाची ओटी उतरेल, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोक. मग माघारीची हवी मृत्यूलोकावरती. म्हणून देवा सांगितलं की आपण जे म्हणतोय की मी पुण्य करतोय, मी करतोय म्हणतोय, मग ते काय झालं? पुण्यात्मक पाप झालं. हा जर आपला भाव आहे की मी पंगत दिली, मी दान केलं, मी हे केलं, मी ते केलं, हा भाव आहे, मी आहे आपला, तर मग ते पुण्यात्मक पापच आहे. ते तर मग तुम्हाला स्वर्गामध्ये नेल, तिथून परत मग स्वर्गीय येऊ लागते माघारी मृत्यूलोक. अशी आपली अवस्था होईल आणि पुन्हा मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलो जाईल. मग देव म्हणतात की मग तुला काय करावं लागेल की तू जर ह्या मनुष्य मृत्यूलोकावरती आहे आणि जर मृत्यूलोकावरती असताना मुळात तू इथली आसक्ती धरू नको. कारण की देवाचं म्हणणं बघा कसं आहे, देवाचा की देव म्हणतो की तुमच्या मृत्यूलोकावर सगळं उलटच आहे. की बालक तुमचं आपण वाढदिवस करतो, वाढदिवस का करतो आणि गुड्या बिड्या केक बी कापतो, आनंद साजरा करतो. पण आपल्या दृष्टीने की हा आता नवीन वर्ष येणार आहे किंवा छान आता एक जन्मदिवस आला. पण देवाच्या दृष्टीने काय? देव काय म्हणतोय? आणि त्याचं 1 वर्ष कमी झालंय, 1 वर्ष कमी असणार आहे तुमच्यामध्ये, तुमच्यातून निघून जाणार आहे, 1 वर्ष कमी झालं त्याचं. हे असं करते देव म्हणतोय अर्जुनाला बरं का की तू लय म्हणतो ना तुझं मृत्यूलोक आज तसं, तर तुझ्या मृत्यूलोकाची ही अशी उरफाट आहे सगळं. जो माणूस लय विषयांमध्ये अडकलाय, विषयांमध्ये म्हणजे कसा, ज्याच्याकडं म्हणजे इंद्रियांचं सुख खूप भोगतोय तो, त्याच्या समजा खूप त्याच्याकडे गाडी घोड, खूप बंगला, खूप इस्टेटी, खूप बायका, आपण बघा काय राजयोग आहे. पंडित काय म्हणतात बाबा आपले येऊन हात बघून, तुमच्या नशिबात राजयोग आहे. त्याला राजयोग काय लागा? खरा राजयोग काय आहे नक्की? खूप ऐश्वर्य असतं, सुखभाग असतं म्हणजे राजयोग आहे का? देव म्हणतोय बघ तुझ्या असं कसं उलट आहे तुझ्या पृथ्वीवरती, मृत्यूलोकावरती. आणि जर अजून देव पुढे जाऊन म्हणतात की एखादं म्हातारी वयाने झाले तर जाऊन त्यांच्या खूप ज्येष्ठ म्हणून समजा तुम्ही पाया पडता. पण देव म्हणतो बघायला गेलं तर जे लहान मूल पाया पडते त्याचं आयुष्य खूप राहिले, म्हणजे तो खूप मोठा आहे तसं बघायला गेलं आयुष्याच्या दृष्टीकोनातून, आणि ह्यांचं थोडंच राहिलंय. पण हे म्हणजे भगवंत म्हणतात अर्जुनाला म्हणजे कुणाला? अर्जुन म्हणजे आपणच. भगवद्गीता म्हणजे परमात्म्यानं, परब्रह्मानं आत्म्याशी केलेलं, परमात्म्यानं आत्म्याशी केलेलं सांगितलेलं ज्ञान, किंवा परब्रह्मानं ब्रह्मस्वरूपाशी ब्रह्मवंशाशी केलेलं आपल्याला सांगितलेलं ज्ञान. तर भगवंत म्हणतायत आपल्याला की अर्जुना ये मृत्यूलोकीचे, हा कटकट आहे ओखटे, ये मृत्यूलोकीचे उपराटे, जरी अवचटे तू इथे जन्माला असेल, जरी तू इथे जन्माला आला तरी जडजडून पहिला निघ, पहिला तू जडजडून निघ, जे तुला पुढची माया गोळा केली तो आमक तम केले त्यातून पहिला निघ. आणि ये भक्तीची वाटेला जे तो पावसील तू अव्यंग निज राम माझे, ज्यातून काय होईल? तू माझ्या
निजधामाला येशील, अव्यंग निजधाम. तर मग त्यासाठी काय करावं लागेल? तर तू मन हे मीची केली. आता भक्तीचा विषय आपण विचार करायला गेलो. मी म्हटलं विवेक वैराग्य आणि भक्तीची कास आपल्याला परमार्थामध्ये धरावी लागेल, तरच तो आपला परमार्थ आपल्याला पलीकडच्या काठावरती घेऊन जाईल. मग भक्तीची कास धरल्यावरती, भक्ती म्हणजे काय? तू मन हे मीची करी. भगवंत सांगताय तुला की तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम दे. आता मन देव करायचं म्हणजे काय? तर सर्वत्र जे जे इच्छावे ते इच्छावे जवळ हरिचरण. आणि आपण म्हणतो की सद्गुरूंना उद्देशून की जिथे जिथे मन जाय माझे तिथे तिथे निज रूप तुझे. म्हणजे कुठेही मन जाईल तिथे मीच आहे, ही भावना तू पहिल्यांदा कुठेही मन जाऊ दे तुमचं, तिथे माझे सद्गुरूचं निज रूप आहे. कारण की सद्गुरू म्हणजे देहधारी नव्हेच, आपलं सर्वांना माहिती, तो तर सर्वत्र व्याप्त आहे. मग तो तर सर्वत्र व्याप्त असणारा आत्मा ज्याच्या सत्तेने सर्व चालतं, मग कुठेही मन गेलं तर तो तिथे आहेच ना. म्हणजे तू मन हे मीची करी आणि माझी या भजनी प्रेम धरी. भजन दिलेलं आहे आपल्याला, जे भजन दिलंय ते प्रेमानं करायचे. प्रेम धरी नुसतंच करायचंय का? फक्त असंच करायचंय का? आता मी समजा मला कोणी हाक मारली, हे विवेक इकडे जायचं, हे विवेक प्रेमानं जर म्हणतं तर जाईल. म्हणजे आपल्याला दिलंय भजन, ते जर प्रेमानं आणि आदरानं केलं तरच ते तुम्हाला फळ देणार आहे. त्यासाठी खूप प्रेम आणि आदर असावा, तर मग ते तुम्हाला नक्कीच फळ देणार आहे. मग तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाची. मग भगवंत सांगतात की तू सर्वत्र मला एकट्यालाच नमस्कार कर. सर्व आपण काय होतो की साहजिक जरी आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तरी पण जरा द्वैत बुद्धी आपली जाते, आपल्याला हे ते असं वेगवेगळं पण दिसतच. ते म्हणतात की तू सर्वत्र नमस्कारी, फक्त आत्मतत्वालाच नमस्कार करत जा. अमक्या अमक्याला तमक्या तमक्याला नमस्कार करूच नको, तू फक्त त्याच्या आतमध्ये असणाऱ्या आत्मतत्वालाच नमस्कार कर. तू म्हणे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाची. माझेने अनुसंधाने देख, संकल्प जाणे विषय मध्याची चोख याची. म्हणजे काय सांगितलं की माझेने अनुसंधाने, अनु म्हणजे खूप सूक्ष्म 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 संधानाने तू बघ. आपल्याला सर्व क्रिया सांगितलेलेच आहे आपल्या सद्गुरूंनी. मग माझेने अनुसंधाने देख आणि संकल्प आधी जाणून टाक. मनामध्ये काही संकल्प असेल होतोच, आणि ते एक अशी काय म्हणतात त्याला की रीतच पडलेली आहे जीवाची. काहीतरी कुठतरी संकल्प पकडणं, परमार्थात आला तरी संकल्प पकडलं की आपण पुढच्या वेळेस खूप मोठा सप्ताह करू, आपण संकल्पच झाला. आपण खूप मोठे मोठे महाराज लोक आणू, हा संकल्प झाला. म्हणजे असे खूप काही पण संकल्प असतात आपल्या. तू पहिल्यांदा देव म्हणतोय की तू संकल्प सोडून द्या, संकल्प काहीच ठेवू नको आणि मग माझं भजन कर. मग काय होईल? तर भगवंत सांगते काय होईल, तर ऐसा मी आतील होशील, तिथं माझी या स्वरूप पावशील. तू माझ्या स्वरूपाला पावशील, अंतकरणीचे गुज तुझ्यापाशी बोलू. मग भगवंताच्या अंतकरणातलं गुज तुझ्यापाशी देवाने उघड करून सांगितलं आपल्याला. मग भक्तीची आपल्याला काळ धरावी लागेल. भक्ती म्हणजे त्या भक्तीमध्ये आपली व्यापक भक्ती असावी. आपली भक्तीमध्ये अशी क्षुद्र भक्ती नसावी, व्यापक तत्व असावं आपल्या भक्तीमध्ये. फक्त आपल्या भक्तीमध्ये आपण ज्यावरती आपल्या सद्गुरूंवरती प्रेम करून आपल्याला व्यापक बघितलं पाहिजे. व्यापक स्वरूपामध्ये बघायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे होईल काय, तर फायदा आपलाच होईल. आपलं मन हे निवाले. आपलं मन हळूहळू निवडतं आणि ते सगळं मनातच आहे. हे मनच आपल्याला गुंतवते, नाना तऱ्हेचे संकल्प विकल्प करवते आणि त्यातून आपल्याला गुंतवून टाकते. मग वैराग्य, भक्ती झाली, वैराग्य म्हणजे तरी काय की जायचं का सगळ्यांनी सोडून देऊन आपण साधू संन्यासी होऊन बसायचं का? मग म्हणायचं का की वैराग्य संसारी असावे असोनी नसावे. संसारामध्ये जरी असो आपण, वैराग्य धारण करणं म्हणजे काय की मनातून कशात नसणं, बाहेरून कुठं का असणं, अंतकरणामधून कशातच नसणं. बाहेर तुमच्या संत सावताबाबांचे का अभंग आहे, कोणी दिवशी हत्तीवर बैसोनी, कोणी दिवशी चालत, कोणी दिवशी पालखी धरुनी, कोणी दिवशी द्वारपाल, कोणी दिवशी सिंहासनावरती, जसा असेल तसा. ही अवस्था म्हणजे थोडक्यात वैराग्य की कशामध्ये आसक्ती कशाचीच नसावी. कशाला धरायचं पण नाही, सोडायचं पण नाही. म्हणजे सोडणं पण वैराग्यामध्ये येत नाही. एखादी असे आपण निग्रह करणं, निश्चय करणं आणि दिला प्रपंच सोडून गेलो साधू संन्यासी म्हणून, मग ते पण ते सोडावं का लागलं, तर आपल्या मनामधून सुटलं नाही म्हणून देहाने सोडायला लागलं.
आणि जर मग मनाने सुटलं तर मग देहाचा विषयच कळायला, ह्याला म्हणायचं खरं वैराग्य. आणि मग विवेक. तर विवेक म्हणजे काय, तर सूक्ष्म विचार केला पाहिजे की आपण म्हणतो विवेक म्हणजे सत्सद विचार करणं. आता सांगा मला की आपण विवेकाने विचार करणं म्हणजे ज्या क्षणामध्ये ज्या वस्तू, स्थिती, का, देश ह्याच्यानुसार निर्णय घेणं. पूर्वजांनी जो निर्णय घेतलाय या अशा वस्तुस्थितीमध्ये तोच आपण घेणं, त्याला विवेक नाही म्हणत. आपल्या वेळेची जी वस्तुस्थिती प्राप्त आहे त्यानुसार निर्णय घेणं, त्याला म्हणायचं थोडक्यात विवेक. मग वेगवेगळ्या प्रकारची आपल्या पुढे निर्मिती होत असते, वेगवेगळ्या वस्तूंची, वेगवेगळ्या गोष्टींची. मग तिथे आपण कसं वागावं, विचार आपल्या मनामध्ये कायम आपलं मन. आपण म्हणतो ना की मज हृदयी सद्गुरू, ज्यांनी तारीला हा संसार करू, म्हणून विशेषी अति आदरू विवेकावर. का तर आपल्या हृदयामध्ये काय केलं सद्गुरू मुळामध्ये. माऊलीच म्हणतात की मोठे केते गुरुमुखे उद्देशित दिसले, पण हृदयी स्वयंची असे भाव लागे तसे आपले. म्हणजे आपल्याला गुरुच्या मुखामधून आपल्याला दिसते, पण ते तुमच्या मध्येच आहे. पण ते तुम्हाला दाखवण्याचं उदात्त कार्य, खूप उदात्त कार्य. ते दाखवण्यासाठी ते असणारं तेवढं सामर्थ्य, असणारी तेवढी शक्ती ती सहसा कुठे आढळतच नाही. खूप म्हणजे खूप दुर्मिळ महात्म्य म्हणू आपण त्यांना, की ते तुम्हाला अनुभव आणून देऊ शकतात त्या परमात्म्याचा, की जो एवढा मोठा आहे, किती मोठा आहे की त्याची गणताच करू शकत नाही. म्हणतात की वेद जाणू गेले पुढे मौन, ते गुह्य तुझला प्राप्त केले. एवढा मोठा की आपण आपल्या मानवी बुद्धीने त्याची कल्पनाच करू शकत नाही, कल्पनाच करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, तर गोपिकांनी काय केलं, तर त्याला भक्ती प्रेमानं आपलंच करू शकतो. आणि मग थोडक्यात आपले सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत करतात. कोणत्या स्थितीमध्ये आपल्या साधकांना तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये टाका, कोणतीही गोष्ट त्यांना लगेच त्याच्या मागचं दडलेलं मायेचं लगेच निराश होतो, सत्य काय ते लगेच दिसतं. कुणाची सामर्थ्य, कुणाचं, सद्गुरूंचं सामर्थ्य, की त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये विवेक शक्ती जागृत केली. मग कुठल्या स्थितीमध्ये काय करावं ते आपल्याला कळतं. आणि मग विवेक वैराग्य भक्तीची आपण काय धरली की आपण हळूहळू परमार्थामध्ये नक्कीच पुढे 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 प्रगती करत राहणार. तर ते करत असताना अजून काही अडथळे येतील. कारण काय अडथळे येतील मुळामध्ये, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार. यांना तर बाहेर जायचे म्हणल्यावर ते खूप भांडण करतील, खूप आपल्याला त्रास देतील. त्यावेळेस एकच गोष्ट आहे की जी आपल्याला पलीकडे नेऊ शकते, ती म्हणजे आपल्या सद्गुरूवरती असलेला पूर्ण विश्वास. पूर्ण विश्वास. कारण की तुम्ही फक्त साधी सुद्धा गोष्टी प्राप्त करून घ्यायला निघालेले नाही, तर सर्वात श्रेष्ठ, सर्वात उच्च, सर्वात आधी जे मूळ आहे तिथं तुम्ही जायला निघाला म्हणल्यावरती विघ्न तसे येतील, पण त्यातून पहिलं तीरावरती सहज पोहोचू शकू. जर आपल्या सद्गुरूंवरती विश्वास असेल तर आपण नक्कीच पहिलं तीरावरती पोहोचू शकू. त्यातून काय होईल मुळामध्ये, तर हा सर्व आटापीठ आपल्याला करायचं आहे त्यासाठी की जे तुमच्या पाशीच आहे. आता सांगितलं आपल्याला माऊलींनी, पाय दूध पवित्र आणि गोड असे त्वचेची आपद राड, ते विरून गोचिड अशुद्ध ते काय नसेल. का कमलकंदा आणि दंतुरी नांदलो कैकीची गेली, परी परागु सेवी ब्रह्मरी एरा चिकलूची वरी, ना तरी देवाच्या परिवरी लोया रुतल्या ती सहस्रवरी, परिवरी बैसुनी उपवासन करी काय, तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखांचा आराम, परिभ्रांताची काम विषयावरी. म्हणजे काय होईल, जे सर्व सुख देतं, थोडक्यात सर्व सुखांचा आराम जे सांगतात भगवंत आपल्याला की तो आत्मा राम आहे, तुम्ही हृदयामध्येच आहे, तो तुम्हाला प्राप्त होईल. पण मग का होत नाही आपल्याला दिसत का नाही, आपण साधन करतोय, सर्व होते, तर कोणती गोष्ट सुटायची राहते आपली, कोणती गोष्ट सुटायची राहते. तर पुढेच लगेच सांगितलं त्यांनी की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आराम, परिभ्रांताची कामू विषयावर. मग पुढे सांगितलं की का प्राप्त होत नाही, तर बहुमृग देखोनी डोळा, तुमकी जे गीता अमृताचा गळाळा, हा तोडीला परिसू बांधला गळा शुक्ती करा लागेल. तैसा अहम ममतेच्या लवड सवडी, मापेल पवे बापुडी जन्म मरणाची दुतडी दळवली. म्हणजे काय होतं, तर जसं की मृग दिसलं, समजा एखादा वाळवंटामध्ये चाललाय, त्याला अमृताचं एक थोडस एक मडकं भेटले, मडक्यामध्ये गडाभर अमृत आहे, आणि त्या लांब असे एक मृगजळ भासले, तो खूप मोठा तलाव आहे, त्याने अमृत तोंडात टाकले, गिळणार आहे, पण ते पण त्याने टाकून दिलं का, आता एवढं मोठं पाणी. तसं
आपलं काय होतंय की अहम ममतेच्या लवडीत ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यावरती, या शरीराच्या गावाला आल्यावरती आपल्याला ममता आणि अहंता लगेच जडली जाते. स्वाभाविकच आहे, तो शरीराचा गुणधर्मच म्हणावा. तर ममता म्हणजे काय, मी आणि माझं. मग पहिल्यांदा मुळात जर आपल्याला मी कळला तर सगळं चांगलंच आहे, पण माझंही कळायला हवं की आपण माझं पण सुटत नाही की हे माझं ते माझं ते माझं ते माझं, ते पूर्ण सुटावं. म्हणजे फक्त मनामध्ये पुरतं नाही, खरोखर एक परीक्षा घ्यायला गेला देवान तर देवाने घ्यावी कशी पण परीक्षा, तशी काही मागावं आणि मी लगेच सोडा, कुठल्याही रूपाने यावं देवानं. मग अशीच चर्चा चाललेली, भाऊ सांगत होते की नर्मदा मैयाच्या परिक्रमेला गेल्यावर खूप अनुभव येतात, खूप वेगवेगळे अनुभव येतात. कसं आसक्ती रहित जीवन जगणं, कसं त्याग वृत्ती असणं, सेवाभाव काय असणं. मग आपलाही सेवाभाव, त्याग वृत्ती, आणि संसारामध्ये तर त्याग वृत्ती असावी, संसारिकाच्याकडे तर त्याग वृत्ती असावी. संसार सोडायचाच नाही मुळात. जर सोडला तर मग आपण कर्तव्यापासून चुकलो. काय कर्तव्य, तर समजा की कितीतरी आपण बघायला गेले आपल्या आपलं कर्तव्य काय, आपल्याला सक्षम शरीर भेटलेलं आहे, त्या शरीराचा उपयोग कसा, तर किती अनाथ मुलं असतात, कितीतरी कुष्ठरोगी असतात किंवा रोगाने ग्रासलेले असतात, खूप नाना तऱ्हेचे रोग झालेले असतात त्यांना. परत तुम्ही बघायला गेलं अनाथ असतील, म्हातारी वृद्धाश्रमामध्ये टाकलेले असतील, आणि हे सर्व लहान मुलं असतील, हे बघत कुणाकडे असतात, तर आपल्याकडंच. आपण संसार जर सोडून गेलो तर मग काय, आपलं मन संसारातून काढायचं, पण कर्तव्य तर करायचेच आपल्याला. त्यातूनच आपल्याला, कारण की भगवंत प्रत्येकाने येऊन कुठल्या देवाला असं केलं नाही ना, रामाने काही असं करून दाखवलं नाही, कृष्णाने असं काही करून दाखवलं नाही. देवाचा अवतार आपल्याला हेच दाखवण्यासाठी की तुम्हाला संसार करत करत समाजाचे उपयोगी, राष्ट्राचे उपयोगी, आपल्या गावाचे उपयोगी कसं पडत पडत आपल्याला जीवन आपलं जगायचे, आणि त्यातून आपण आपला कसा स्वार्थ साधून घ्यायचे. स्वार्थच म्हणावा, कारण की आपल्या स्वरूपाला प्राप्त होणं हा सर्वात मोठा स्वार्थ, खरा स्वार्थ आहे, तो प्रत्येकाने जपावाच. मग त्याच्यामध्ये येणारी आड कुठलीही वस्तू असते सहज तिला बाजूला करायला आपण काय त्याच्याकडे विचार करता कामा नये, किंवा कानाडोळा केला तरी काही अडचण नाही. आणि मग भाऊ सांगत होते की नर्मदा मैयाच्या परिक्रमेला गेलेलो असताना तिथे त्यांना खूप अनुभव आहे. आता अनुभव येतातच मुळामध्ये, मैया अनुभव देते की त्याच्यामध्ये कशी आपली थोडक्यात त्याग वृत्ती असावी, कसं आपल्यामध्ये कुठल्या गोष्टीची, कारण की भरपूर साधू लोक कायम तिथं आहेत, नर्मदा मैया तिथं सेवा करतात लोकांची, असं त्यांच्यापर्यंत मोठं पुण्य करतायत. एक वेळ आता आपण इथे बसलोय, असं नाही की मग आपण मागच्या जन्मामध्ये असं काही तप केलेलं नसेल, कारण की पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, म्हणजे खूप सुकृत होते आपली, आपण पण खूप जप तप खूप केलेले, म्हणून आपल्याला आपण, आणि मुळात महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो का, तर महाराष्ट्री संतांची भूमी, इथं येणं म्हणजे आपले खूप आधी पुण्य केली, खूप 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 पुण्य केली, तेव्हा इथे जन्माला आलो, आणि आपल्याला आपली सद्गुरूंची भेट झाली, संतांचं जे साहित्य ते आपल्याला उपलब्ध झालं, आणि ते आकलन करण्याची, आकलन करून देण्यासाठी जी बुद्धी आहे ती जागृत करणारे आपल्याला सद्गुरू भेटले, महात्मे भेटले. म्हणून आपलं खूप भाग्य. आपण असं समजायचं नाही की मग दुसऱ्यांकडे एखादा आपण बाहेरच्या राज्यामध्ये गेलो की ते जप करतात, तप करतात, नाना तरी त्यांच्या गोष्टी असतात, पण त्यांचं मला असं वाटतं की त्यांचं पुण्य संचय चालू, त्यांचं एक दिवस त्यांचंही भाग्य देऊन घडणार आहे. आपणही केलेलं आहे आधी, म्हणून तर आपल्याला सहज भेटले, फक्त मागच्या जन्मीची आपल्या स्मृती नाहीये, त्यामुळे आपल्याला वाटतं की सहज भेटतात. सहज भेटतच नाहीये, म्हणून सहज असं कसं भेटेल, म्हणजे पूर्ण अभ्यासाचा, पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरू करतो. आता परमार्थ करत असताना आपल्याला हे तर झालं, हे सर्व मार्ग आपल्याला सद्गुरू तुम्हाला सांगतीलच क्रिया आपण, पण मग संसारामध्ये असताना मग आपल्या सामान्य साधकुणाचे प्रश्न असतात, की अडचणी असतात, की काही चिंता येते, नाना तऱ्हेच्या गोष्टी. आता संसारामध्ये जगत असताना थोडं काही होतं, कमी जास्त होत असताना, तर त्यामध्ये आपला जर पूर्ण विश्वास असेल, कारण की जो संपूर्ण विश्वाचा चालक आहे, जो परमात्मा, तो तुम्हाला कसं मोकलेल, कसं तुम्हाला तो बाजूला काढेल, अखंड जीवाचा करतो सांभाळ, तुझं मोकलेलं काहीच नाही. म्हणजे चिंता सोडावी. माझा सांगण्याचा उद्देश आहे की साधन करत असताना चिंता भेडसवत राहते, आपल्याला एकाग्र मन का होऊन देत नाही, चिंता राहते, असं होतं तसं होतं, चिंता कायमच आहे. जर तुम्ही संसाराच्या बाजूने बघायला गेलं, चिंता थांबणारी का कधी, कधीच थांबणार नाही. आज लाईट आली असेल का नसेल, भिजवायचं, उद्या पाऊस आला तर काय होईल, कांदा काढायची, ही चिंता कायम आहे.
पण मग जर ही सद्गुरूंवर सोडून दिली का, तर माऊलींनी सांगितलं की पुढे भगवंतांनी सांगत असताना सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये की माझी या भक्ता काय असे संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोरांना मागे. म्हणजे काय, माझ्या भक्ताला संसाराची चिंता असण्याचं काही कारण नाही. कारण सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचं लेखन कोणी केली, राजे याची कांता काय बिकमान. पण आपण झालोय का कांता? आपल्या मनाची कांता होणं म्हणजे काय, मनाची अवस्था तशी झाली का आपल्या? जर झाली तर मग काय नाही, काही ती संकट येऊ देते, बरोबर त्याच्यातून मार्ग निघत राहतो. आणि तुम्हाला फक्त मग आपल्याला आपण मुळात कळलं आपल्या सद्गुरूंचा, तुम्ही करता नाही, तुम्ही भोगता नाही, तुम्ही सच्चिदानंद रूप आहे आणि तुम्ही साक्षी आहात. त्या साक्षी भावामध्ये आपण मग जाईल आणि घडणारी मग प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर घडत राहील. तुमच्या पुढे अडचणी येतील, अडचणीवरती लगेच पर्याय येतील, सर्व येईल. आता ते कसं भाऊ सांगत होते बरं का मगाशी की एक दोन रस्ते फुटायचे म्हणायचे, नर्मदा मैयाच्या परिक्रमेने गेलो दोन रस्ते दिसायचे, तर कोणत्या रस्त्याने जायचं आता प्रश्न पडला. मग पुरं दोन्ही हात वर करायचे म्हणजे काय, समर्पण. दोन्ही हात वर करणं. द्रौपदीचं ज्यावेळेस वस्त्रहरण चाललं होतं त्यावेळेस भगवंताला ती आवाज देत होती, देव काय येतच नव्हता आणि दोन्ही हाताने तिचे वस्त्र पकडून धरलेलं. शेवट दुःशासनाने ताकद लावली, एक हात राहिला, एका हाताने देवाला आवाज देत होती, तरी भगवंत येईना. शेवट त्यांनी दोन्ही हात वर केले आणि देवाला आवाज दिला. म्हणजे पूर्ण समर्पण. आपण जर पूर्ण समर्पण दिलं तर तो प्राप्तच होणार आहे. कारण की मुळात देव हा प्राप्तीचा विषयच नाही, तो प्राप्तच आहे. फक्त वरती आलेलं आवरण ही भ्रांती रूपी ते दूर करायचं. मग ज्यावेळेस आपण पूर्ण दोन्ही हातवर, भाऊने सांगितलं मगाशी की दोन्ही हातवर नर्मदे हर म्हटलं की कुठून तरी आवाज यायचा की बाबाजी इधरचे नाही इधरचे, कुठून पण आवाज का. समर्पण ज्यावेळेस आपण देव भगवंताला सगळं करतो, सगळं बघतो, आपल्याला काही चिंता करायची अडचण नाही, काही नाही. फक्त पण साधन करायला हवं. आणि आपण राजाची कांता करायची मागे. आपण आपल्या थोडक्यात की सर्व संतांना गोपीभाव धारण केलं, गोपीभाव धारण केलं. मग आपण आपल्या थोडक्यात मनानं पूर्णपणे सद्गुरू, जसं की राजाची कांता, आपण थोडक्यात असं बाह्य उपाधीने सद्गुरूचं थोडक्यात पत्नी झाल्यासारखं, देवाची पत्नी रूपानं आपलं आपण अंतकरण करावं. मी तुझा आहे. जसं पत्नीला जर आपला जर असेल पतिदेव तर काही चिंता नसते, काही जास्त टेन्शन नसतं की बाबा आहे हे आहेत म्हणल्यावरती हे सांभाळून घेतील. तसं जर आपली पूर्ण अवस्था झाली तर मग राज्याची कांता काय भीक मागे ही अवस्था सहज प्राप्त होईल. मग काही चिंता करण्याचं कारण नाही, काही नाही. आता हा तर मग आपण आपल्या विषयावरती शेवटच्या की हा सप्ताह आहे. सप्त्यामध्ये हा 7 दिवसासाठी आपण भरवतो. हे भरवतो परीक्षेनं 7 दिवसामध्ये पूर्ण हे केलं. हे 7 दिवस जर आपण पूर्ण अंतकरणाने राहिलो, आता तुमच्या गावामध्ये मग भरवायचं कशाला, फक्त काय पंक्ती थोडीच आपण उठवायला केला, गावाला कळायला आजूबाजूला घ्या आमचे तर सप्ताह चालू आहे बाबा की ह्याच्यासाठी थोडीच करायचं आहे. आपण असा विचार केला पाहिजे, हा सगळा खेळ घातलाय तो सद्गुरूंनी माझ्यासाठी घातलाय, असं आपल्या प्रत्येकाच्या मनाला वाटतं. हे जे सगळं उभं केलंय ते माझ्यासाठी केलंय. माझ्यासाठी एवढे कीर्तनकार लोक येत आहेत, एवढे टाळकरी उभं राहतात का, तर माझ्या अंतकरणाचं परिवर्तन व्हावं. ज्ञानेश्वरी वाचन हे सर्व जे सगळा घाट घातलेला आहे फक्त माझ्या सद्गुरूंनी माझ्यासाठीच घातलाय. ही अवस्था, हा भाव धारण करून आपण हा सातच दिवस होतो मला द्यायचे. नंतर परत 365-66 दिवस आहेतच तुम्हाला, त्यातले 7 दिवस द्यायचे. दिले तर आपलंच आहे, कारण जे तुझं आहे तुझं पाशी तरी तुझा आगा चुकलंस. हळूहळू आपल्याच मनाची अवस्था शांत स्थितीला येत जाईल. मन हे निवडेल, आपल्याला आतमध्ये असणार आपलं शांती सुख भेटेल आणि त्या पलीकडे. कारण की शेवट भगवंत संतांनी सर्वांनी मागितलंच आहे की देवा एक वेळ तुझं ज्ञान नको पण मला तुझं प्रेम दे. प्रेम, कारण की भगवंताचं स्वरूपच प्रेम आहे. आनंद स्वरूप आहे तो, प्रेम स्वरूप आहे तो, चैतन्य स्वरूप आहे तो, ज्ञान सत्य स्वरूप आहे तो भगवंता. आपण असत्य आहोत जर देहाच्या बाजूने बघायला गेलं तर. तुम्ही विचार केला कारण आपण एवढं प्रपंच झटतो तर ह्यातलं कोणीतरी 100, 200, 300, 500 वर्षांनी येणार आहे का इथं? आलंय का आपलं कोणतरी? आले जर समजा आलोच, तुम्ही विचार करा की आलंच एखादं दारात म्हणलं की अरे माझंच हे सगळं, मी 200 वर्षापूर्वी गेलो होतो सोडून, देवाला देऊ का आपण त्याला? तसं आपल्याला तरी कोण देणार आहे का? एवढं आपण केलं आणि गेलो सोडून. आपण असत ते 50 वर्षानंतर दिसणार आहे का कोण? देहाच्या बाजूने बघायला गेलं तर हे देह दिसणार नाही 50 वर्षानं आपल्यातले कोणीच.
म्हणून आपण सत्य, पण भगवंत कायम आहे, कारण तो सत्य स्वरूप आहे. सत्य सत्यम शिवम सुंदरम सांगितलं ते. आणि मग भगवंत सत्य स्वरूप आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण हा जो सप्ताह आहे याच्यामध्ये पूर्ण तुम्ही मन बुद्धी पूर्ण मन बुद्धी अर्पण करा. पूर्ण मन बुद्धी अर्पण करून तनानं मनानं ह्या सप्त्यामध्ये स्वतःसाठीच हा सगळा सद्गुरूंनी गाडी घातलेला आहे असं मनामध्ये आणून पूर्ण झोकून द्या. आणि आपण आपली तुम्ही तुमच्या सहज स्वरूपाला जी तुमचं मूळ भगवंत स्वरूप आहातच त्या स्वरूपाला आपण प्राप्त होईल. मुक्त दशेमध्ये बद्ध दशा आपली निघून जाईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि चिरंतन अशा सुखाची आनंदाची आपल्याला प्राप्ती होईल. श्री ज्ञानदेव तुकाराम